4 दिवस मित्राच्या घरात राहिला, 5व्या दिवशी सोनं घेऊन पसार. मुरगुड पोलिसांनी आवळल्या मुसक्या. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विनोद नारायण सुतार वय 29 वर्ष, राहणार हळदी, तालुका कागल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी विनोद सुतार हा फिर्यादी यांच्या मुलाचा मित्र असून तो तब्बल 4 ते 5 दिवस फिर्यादी यांच्या घरी राहिला होता. याच दरम्यान घरातील लोखंडी तिजोरीमधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं समोर आलं. दरम्यान 12 ऑगस्ट रोजी कागल येथे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या गेटजवळ सापळा रचून विनोद नारायण सुतार याला ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात 70,000 रुपये किमतीची अर्ध्या तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ, 20,000 रुपये किमतीचे 2.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 20,000 रुपये किमतीचे 2.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2 रिंग असा एकूण 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील व त्यांच्या टीमने केली. शाहू न्यूजसाठी कार्यकारी संपादक सर्जेराव भाट, मुरगुड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.